नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स मॅन चॅनलवर तुमचे स्वागत. मी माझ्या चॅनलवर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा सराव घेत असते, तसेच छोट्या ट्रिक्स देत असते. आज आपण मुंबई पोलीस भरती 2021चा पेपर पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ₹70ला एक वस्तू विकल्यास ₹10 नफा झाला. ती वस्तू ₹81ला विकली तर किती टक्के नफा झाला असता? ₹70ला विकल्यास म्हणजेच काय दिले? विक्री किंमत काय दिले? विक्री किंमत ₹70 दिले. नफा दिला आहे आपल्याला 10. त्यावरून आपण काय काढू शकतोय? खरेदी किंमत काढू शकतोय. खरेदी किंमत काय असते? खरेदी किंमत काय असते? तर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती आहे? 70. नफा किती आहे? 10. म्हणजे खरेदी किंमत काय आली? खरेदी किंमत आली 60. आता काय सांगितलंय? तर ती वस्तू 81ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता? आता नफा पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे आपल्याला. तर याचा फॉर्म्युला काय असतो? 81ला विकली म्हणजेच काय? 81 वजा 60. 81 वजा ही झाली विक्री किंमत आत्ताची 81 आणि खरेदी किंमत किती आहे? 60 आणि डिवायडेड बाय काय असतं? खरेदी किंमत गुणुले 100. 81 वजा 60 किती होईल? 21 होईल. डिवायडेड बाय 60 इंटू 100. 35% काय होईल? नफा होईल. पर्याय बी 35% नफा होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. 140चे किती टक्के म्हणजे 56 होतील? असंच लिहून घ्यायचं. 140चे किती टक्के? किती टक्के म्हणजे x% म्हणजे काय होईल? 56 होईल. 140चे x% म्हणजे 56 होईल. म्हणजेच काय? 56 गुणिले 100 डिवायडेड बाय काय होईल? 140 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल. हे इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. किती होणार? 40% आपलं काय असेल? उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 19. दशांश 15% दराने किती वर्षात 3000 रकमेचे सरळ व्याज 1800 एवढे होईल? आता काय करायचं आहे? सरळ व्याज त्याने दिलेलं आहे आपल्याला. किती दिले? 1800 दिले. तर सरळ व्याजचा फॉर्म्युला. सरळ व्याज काय असणार आहे? 1800. तर रक्कम किती दिले? 3000. आपल्याला किती वर्षात काढायचं आहे? रेट दिलाय 15% डिवायडेड बाय 100. काय येणार आहे याचं उत्तर? y इज इक्वल टू 1800 इंटू 100 होणार आहे इकडे आणि इथं काय होणार? 3000 डिवायडेड बाय 15. y काय येईल? 4. 4 वर्ष काय येईल? एवढे त्याचं सरळ व्याज होणार आहे. 4 वर्षात 1800 एवढे सरळ व्याज होईल. प्रश्न क्रमांक 36. रामने ₹5000ला खरेदी केलेला मोबाईल 10% नफ्याने श्यामला विकला. श्यामने तोच मोबाईल 10% तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल? तर सुरेशची खरेदी ₹5000ला खरेदी केला आधी. 10% नफ्याने विकलाय म्हणजेच काय करायचं? 110 डिवायडेड बाय 100 करायचं. तोच मोबाईल 10% तोट्याने सुरेशला विकलाय. म्हणजेच काय? 90 डिवायडेड बाय 10% तोटा म्हणजेच काय? 100 - 1 100 - 10 90. तर काय येईल उत्तर? पाच गुणिले 11 गुणिले 90. उत्तर असेल 4950. खरेदी किंमत, सुरेशची खरेदी किंमत काय असेल? 4950 रुपीज. प्रश्न क्रमांक 30. एका टेबलची किंमत ₹1500 होती. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल? आता टेबलची किंमत किती होती? ₹1500. आता वार्षिक सेलमध्ये काय दिले? 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास 20% किमतीवर 20% सूट दिले म्हणजेच काय येणार आहे? 80% काय करायचं?
₹1200 काय झाली टेबलची किंमत झाली. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 34. 99 वजा 9 वजा 0.9 वजा 0.99 वजा 0.999 इज इक्वल टू किती? तर काय करायचं 99 हे मायनस सगळ्यातून कॉमन काढायचं. 9 प्लस कॉमन काढल्यामुळे आत काय होणार आता प्लस होणार. आता काय करायचं यांची ॲडिशन करायची. 9 प्लस आता पॉईंट नंतर 0 त्यामुळे 0ला व्हॅल्यू नसते. आता पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे. 0.9 0.99 0.999 आन्सर काय येईल 11.889. आता तेच काय करायचं आपल्याला 99 मधून मायनस करायचं. 99 मायनस 11.889 87.111 उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 37. अ ते ब अंतर 1755 किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 20 मिनिटे लागतात. तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल? आता हे अ आहे, हे ब यातील अंतर किती आहे 1755. हे काय दिले अंतर दिले आणि वेळ दिले आपल्याला किती दिले 22 तास 30 मिनिटे. आता ह्या वेळेचं आपण काय करूया वेळ काय दिले 22 तास 30 मिनिटे. आता हे मिनिटांचं पण आपल्याला काय करावं लागेल तासात कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. म्हणजेच काय करायचं 60ने डिवाइड करायचं म्हणजे काय होणार आहे 0.5 तास. म्हणजेच काय वेळ आपल्याकडे आला 22.5 तास. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे अंतर वेग गुणुले वेळ. आता आपल्याला काय काढायचं आहे वेग काढायचं आहे. अंतर किती आहे आपले 1755 डिवाइड बाय वेळ किती आहे 22.5. तर काय येईल वेग येईल. म्हणजेच वेग काय येईल वेग बरोबर 1750 डिवायडेड बाय 25. आता हे 0 का केलं हा पॉईंट आपल्याला कॅन्सल करायचा आहे. इथून काढला आणि वरती मग काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच उत्तर काय असेल आपलं 78 किलोमीटर प्रति तास काय असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 40. 729चे घनमूळ किती? म्हणजेच काय असणार आहे ही 729 जी संख्या आहे ती यापैकी 3 वेळा गुणाकार केला या कोणत्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यावर ही संख्या आपल्याला मिळणार आहे. मग आपण काय करू शकतो आता इथे 7 गुणिले 7 गुणिले 7 करायचं म्हणजे 7 7 7 49 राहिले काही 9. कसं चेक करायचं ऑप्शन ए चेक करते मी 7 7 7 49 म्हणजे राहिले 9. म्हणजे 9 गुणिले 7 करायचे किती आले 9 7 63 म्हणजे 3 आहे का लास्टला नाही त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल. आता 9चं बघूया 9 गुणिले 9 किती आले 81. आता 1 गुणिले 9 करायचं म्हणजेच काय होणार आहे 9 येणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी असणार आहे. आता हे आपल्याला सोपं आहे 1 to 10 पर्यंत घनमूळ लक्षात ठेवायचे सोपे आहेत. मोठी संख्या आली असेल तर ही ट्रिक यूज करायची. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. थँक्यू.